कार्यक्रम हार्दिक स्वागत करतो. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची अशी शासनाचा सोहळा उत्पन्न होत आहे. विनंती करतो की आपण पांडुरंग प्रतिमेचं पूजन करावं आणि सुरुवात करावी. भीम पांडुरंगम तडीद्वाससम नीलमेघावभासम वंदं सुंदर प्रकाशम. आतुर वसंगा वदकनाच्या आणि कर्मयोग द्वय मान्यवर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी विमलताई भोसलेंना विनंती करतो की कर्मण्य पश्चेद कर्मण्यीच कर्मयः सबुद्धीशेषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत. कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो, सर्व माणसात बुद्धिमान स्वागत श्रीमती विमलताई भोसले यांनी केलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत देविदास पाटील करतील. कर्माणा बहु, ज्याची सर्व कर्मे फलेच्छारहित आणि कर्तृत्वाभिमान रहित असतात आणि ज्ञानरूप अग्नीने ज्यांची कर्मे दग्ध झाली आहेत त्याला ज्ञाते लोक पंडित असं म्हणतात. अशी अनुभूती आपण सन्माननीय फडणवीस साहेबांच्या बाबतीत घेतो. स्वागतात झालंय. यानंतर आदरणीय चंद्रकांत दादांचं स्वागत करण्याकरता मी प्रमोद भोसलेंना विनंती करतो त्यांनी करावं. नित्य तृप्ती निराश्रय कर्मण्यभि प्रवृत्तो नैव करोति सा. जो कर्म आणि फलाची आसक्ती सोडून नित्य तृप्त निराश्रय आहे तो कर्मात प्रवृत्त होऊनही वस्तुतः काही करत नाही. ज्यांची शैली आहे ते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील. त्या या पुस्तकाचे लेखक आहेत ते यांचं कौतुक, यांचा सत्कार महामहिम आणि कर्मयोगी द्वयांच्या हाती व्हावा असं मी विनंती करतो. सुदैवानं त्यांच्या सुविद्य पत्नी सुद्धा आहेत. मी त्यांनाही विनंती करतो त्यांनी यावं. त्या उभयतांचा सत्कार
त्यानंतर या पुस्तकाचे लेखक आचार्य तुषार भोसले यांना विनंती करतो की त्यांनी व्यक्त करावं. शब्दाचीच रत्ने, शब्दाची कार्यक्रमाची प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्ष नेते आणि व्यक्तिमत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक माननीय पाटीलजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आजचा दिवस खऱ्या अर्थाने भाग्याचा दिवस आहे. कारण सावध करी तुका या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला राजभवनामध्ये महामहिम राज्यपाल महोदय आणि महाराष्ट्रातले शीर्षस्थ नेते या ठिकाणी उपस्थित. आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा असाच आहे. आहे एकादशी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंढरपुरात महापूजा करतात. पण आज आम्ही पांडुरंगाला राजभवनात आणलं आणि राजभवनामध्ये मान्यवरांच्या हस्ते आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा झाली. ही खऱ्या अर्थाने पूजा आहे. लॉकडाऊन लागल्याच्या नंतर मग आपला वेळ चिंतन करत असताना बरीच वर्ष झाली पुस्तकं लिहिली. की 4ही पुस्तकं 10 वर्षाच्या पूर्वी लिहिली. पहिलं पुस्तक 10वीत असताना लिहिलं, पण नंतर थोडस व्यावहारिक जीवनात गुंतल्यामुळे पुस्तकाची सवय सुटली आणि मग हा वेळ सत्कारणी लावण्याकरता हे पुस्तक लिहायचं ठरलं. खरं तर तुकोबारायांकडे आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे परमार्थ सांगणारे, उपदेश करणारे आणि भक्ती परमार्थ एवढ्यापुरता तुकोबाराया आहेत का असाच समाजातल्या अनेकांनी संभ्रम करून घेतला. पण ज्या तुकोबारायांनी परमार्थ सांगितला त्याच तुकोबारायांनी उत्तम लौकिक जीवन कसं जगावं याचंही मार्गदर्शन केलंय. पण दुर्दैवाने समाज त्याच्यापासून वंचित राहिला आणि म्हणूनच या गुणांकडे लक्ष वेधण्याकरता सावध करी तुका नावाचा पुस्तक लिहायला घेतलं आणि मग त्याच्यामध्ये धर्मसम्मत अर्थार्जन कसं करावं, व्यापार कसा करावा, शेती कशी करावी, पर्यावरणाविषयी तुकोबारायांचे विचार काय आहेत, संरक्षण दलाविषयी काय आहे, राजकारणाविषयी काय आहे, अशा अनेक अंगाने तुकोबारायांनी जे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी लागतात त्यावरती जे भाष्य केलंय त्याकरता हे पुस्तक लिहिण्याचा संकल्प केला आणि सुदैवाने आज तो पूर्ण झालाय. खरं तर आज समाजामध्ये या पुस्तकाची गरज का आहे? कारण आज आचार संपन्न जीवन जगणं ही खूप मोठी काळाची गरज झाली आहे. आणि खरं तर माननीय देवेंद्रजी आणि माननीय दादांच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की हे पुस्तक सगळ्यात लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचणं यासाठी गरजेचं आहे. कारण आता तर ती खूपच मोठी गरज झालेली आहे की आचार संपन्न जीवन कसं जगलं पाहिजे. कारण आजकाल बरेच लोक आचारहीनतेमुळे घरी बसलेत. काही लोकांना भ्रष्टाचाराचा डाग लागतोय. त्याच्यामुळे राजकारणामध्ये, सत्ताकारणामध्ये आचार संपन्नता ही किती महत्वाची आहे त्याच्याकरता तुकोबारायांनी जे मार्गदर्शन केलंय ते सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अनेक लोकांना असं वाटतही असतं की तुषार भोसले फार आक्रमक आहे, आक्रमक बोलतात. आध्यात्मिक माणसाने आक्रमक बोलू नये हे तितकंच खरं आहे. पण आम्हाला आक्रमकता का घ्यावी लागते त्यालाही कारण तुकोबारायच आहे. ज्या वेळेला समाजामध्ये अन्याय होतो आणि तो अन्याय जर सहन करण्याच्या पलीकडे गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला त्यांचं मूकनायक नावाचं वर्तमानपत्र काढलं होतं त्या मूकनायकचं शीर्षक ब्रीदवाक्य त्यांनी तुकोबारायांच्या अभंगातनं उचललं. काय करू आता धरून या भीड,
म्हणून वाजविले हे तोंड. सार्थक लाजून नव्हे हित. लाजून काय करणार? जर या ठिकाणी अन्याय होत असेल तर आम्हाला तोंड वाजवावं लागेल असं तुकोबाराय म्हणतात. आम्ही पूर्णपणे संयमानेच वागू, पण जर आमच्या संयमाच्या पलीकडे अन्याय होत असेल, संयमाने वागलात तर भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण ऐकण्याच्या पलीकडे गेलात तर नाठाळाचे माथी हाडू काठी, हे सुद्धा तुकोबारायांनी सांगितलंय. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मला विनम्रतेने सांगायचं आहे की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आमच्याकडे एक सगळ्यात मोठं आयुध आहे, ज्याला संविधानाने सुद्धा मान्यता दिली आहे की आमचे शब्द, आमची अभिव्यक्ती, आणि त्या अभिव्यक्तीतनं आम्हाला व्यक्त व्हावं लागेल जर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होत असेल तर. अन्यायाविरुद्ध लढणारे पहिले संत कोणते असतील आक्रमकपणाने, तर ते तुकोबाराय. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजातल्या अन्यायाविरुद्ध जे भाष्य केलं ते सुद्धा याच्यामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने आज या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. माननीय देवेंद्रजींचं अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक ज्या वेळेला प्रकाशित झालं त्यावेळेला माननीय देवेंद्रजी म्हणाले होते की 45 मिनिटात ते संपेल असं मी लिहिलंय, 46वां मिनिट लागता कामा नाही. मी पण पुरेपूर प्रयत्न केलाय की 112 पानात ते बसवण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात 45 मिनिटात होणार नाही, थोडा जास्त वेळ लागेल. पण अलीकडे अडचणही अशी झाली आहे, आता सगळे व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून डिजिटल झाल्यामुळे वाचकांची आवड, वाचकांची संख्या पण कमी झाली. त्याच्यामुळे मोठं पुस्तक झालं की लोक त्याची पूजा करायला घरी ठेवतात, वाचण्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून कमीत कमी पानामध्ये ते बसवण्याचा प्रयत्न केलाय. असो, पण आजच्या आषाढी एकादशीच्या महापर्व काळावरती सावध करी तुका हा केलेला संकल्प, आणि तो संकल्प आज पूर्णत्वास जातोय. तुकोबारायांनीच म्हटलंय सत्य संकल्पाचा दाता नारायण, आणि आज नारायणाने तो संकल्प पूर्ण केला. आणि सावध करी तुका हा ग्रंथ, हे पुस्तक आज समर्पित होत आहे. आपण सगळ्या मान्यवरांनी या ठिकाणी वेळ दिला. आणि मला आवर्जून सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात खऱ्या अर्थाने धर्मरक्षक महामहिम राज्यपाल महोदय हे लाभलेले आहेत. कारण ज्या ज्या वेळेला समाजामध्ये अन्याय होतो आणि समाजातल्या प्रत्येक वर्गाचं म्हणणं ऐकून घेण्याकरता हे राजभवन सध्या महाराष्ट्राच्या सेवेत आहे. हे राजभवनापेक्षाही मला वाटतं सेवा भवन जास्त आहे. आणि त्याकरता खरोखर महामहिम राज्यपाल महोदयांचे आम्ही विनम्रपूर्वक आभार मानतो. आणि एकच सांगतो, आज जे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे ते लेखक असलेल्या तुषार भोसलेंची उंची मोठी आहे म्हणून ही माणसं इथे आलेली नाहीत याची मला नम्र जाणीव आहे. ज्यांच्यावरती हे पुस्तक लिहिलंय त्या तुकोबारायांची उंची आकाशा एवढी आहे. आणि त्यांच्या अमृत वचनांना नमन करण्याकरता ही मंडळी आलेली आहे. याकरताच आपण सगळी मंडळी इथे आला. मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या मनोगतास पूर्ण विराम देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ योग कोणता असेल तर तो निष्काम कर्मयोग आहे. आणि निष्कामता ही सगळ्यात अवघड आहे. त्याच्यामुळे आता आचार्य असं म्हणाले की पांडुरंग इथं आलाय तर आपण व्यासपीठावर या तिघाकडे बघितल्यावर ह्याच्यापेक्षा वेगळी निष्कामता तुम्हाला महाराष्ट्रात दिसू शकते का? मग पांडुरंग इथं सोडून राहणार कुठे आज? पांडुरंग इथं सोडून राहणार कुठे आज? तर ही तपस्वी, ही मनस्वी माणसं आहेत. यांच्या उपस्थितीत हा पुस्तकाचं प्रकाशन आता आपण मनोगत ऐकलंय. आता प्रकाशनासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या सावध करी तुका या पुस्तकाचं प्रकाशन करतो.
मी आपल्या महिचं गुज भाव प्रकटन करण्याकरता आमचे नेते महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आदरणीय आमदार चंद्रकांत दादांना विनंती करतो, म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरतो, असं प्रत्येक कर्म हेतुरहित आचरणारे आदरणीय दादा यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत आपले भाव भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आघाडीचे संयोजक आणि फार लहान वयापासून वारकरी संप्रदायाचं अनुकरण करणारे आचार्य तुषार भोसले त्यांचं सावध करी तुका या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला त्यांचंही भाग्य आहे आणि आम्हा सगळ्यांचंही भाग्य आहे की प्रत्यक्ष या महाराष्ट्राचे महामहिम राज्यपालांचं प्रकाशन होत आहे. असे महामहिम राज्यपाल महोदय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून सर्वच प्रश्नांवर आसूड सरकारवर ओढणारे माननीय देवेंद्रजी, स्वतः आचार्य तुषार भोसलेजी, त्यांचे कुटुंबीय, आध्यात्मिक क्षेत्रातली खूप मोठमोठी मंडळी या ठिकाणी आली आहेत, असे सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या कोविडच्या काळामध्ये कितीही आपण आध्यात्मिक असलो तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची भीती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि आहे. त्या भीतीच्या मानसिकतेमध्ये असं एखादं मूलभूत तत्वज्ञान मांडणारं तुकाराम महाराजांच्या एकूण मांडणीला पुस्तकरूप करण्याचं माहिती असणं हे विशेष आहे. आणि त्यामुळे मी आचार्य तुषार भोसलेंचं खूप मनापासून लिखाणाचा जो स्वभाव आहे किंवा लिखाणाची हातोटी ही नवीनच आहे. तर कार्यक्रमाच्या आधी मी त्यांना विचारलं की हे पहिलंच पुस्तकच, हे जे म्हणाले हे 5वं पुस्तक आहे. इयत्ता 10वीला असतानाच मी पहिलं पुस्तक लिहिलं. एखादा माणूस आपल्या सहवासात असला तर अनेक दिवसांनी त्याचे एक एक पैलू कळतात. तसं तडाखेबाज भाषण करणारे, एका अर्थाने सरकारला भीती निर्माण करणारे असे गेल्या काही दिवसात लोकांना माहिती असणारे आचार्य तुषार भोसले अशा प्रकारचं अतिशय मूलभूत लिखाण करू शकतात. हे सहवासात राहिल्यानंतर हळूहळूच उलगडत जातं. पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये सर्व जनजीवन सुरू झालं पण मंदिरं सुरू होईनात. त्यावेळेला सरकारला नंतर आधी देवेंद्रजींनी मला सारखं फोन करून अस्वस्थ करणारे तुषार भोसले की त्यांनी शेवटी आम्हा सगळ्यांना आंदोलन करण्याला भाग पडलं आणि घंटानादाचं जे आंदोलन झालं ते ऐतिहासिक झालं. शेवटी सरकारला मंदिरं उघडावी लागली. जे पुस्तक त्याने लिहिलं आहे, ज्या पुस्तकाची किंवा ज्या प्रकारच्या पुस्तकांची आता मोठ्या प्रमाणात आवश्यकताच आहे. सगळ्या प्रकारची संपत्ती आता लोकांकडे असतानाही त्या संपत्तीचा विनियोग मी याचा ट्रस्टी आहे म्हणून करणं, की मी याचा एक लोकांसाठी खर्च करणारा माणूस आहे अशा भूमिकेत लोकांनी जाण्यासाठी असं जे अजरामर तुकाराम महाराजांचे अभंग आहेत ते सोप्या शब्दात मांडण्याची आवश्यकता होती आणि ते आचार्य तुषार भोसलेंनी केलं. मी खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना 5 पुस्तकं लिहिलीच आहेत, तर पुढची पुस्तकं लिहिण्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं पूर्ण सपोर्ट. दादांनी आता तुषारजींचं रामदास स्वामीच्या भाषेत केले. यानंतर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते लाडके ज्यांचं भाषण आपल्याला सतत प्रेरणा देतं आणि ऐकावं वाटतं. गीतेच्या भाषेत ज्ञानेश्वरीच्या अधर्मे निष्कामता अर्था कैवल्य परतता पाठ. अधर्म आपल्या निष्कामतेनं करता त्यांना कैवल्याशिवाय काही नाही आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी आणि आपल्या सर्वांना प्रेरणा आदरणीय देवेंद्रजी यांना
जयंतीच्या आज मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या महाराष्ट्राला कोरोनातनं बाहेर निघण्याची आशीर्वाद आणि रथ हा वेगवान व्हावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. सावध करीत चुका या अतिशय बोधपूर्ण आणि आजच्या आयुष्यात आवश्यक असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज ज्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं ते आपल्या सगळ्यांचे अतिशय आदर्शवत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल परमादरणीय भगतसिंगजी कोश्यारीजी, महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रामदादा पाटील, पुस्तक ज्यांनी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलं ते आचार्य तुषार भोसलेजी, त्यांच्या सुविद्य पत्नी मातोश्री, सासरे बुवा, समस्त त्यांच्या परिवारातील परिवारजन, या ठिकाणी उपस्थित सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिगण आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंना तुषारजींचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. एक अतिशय सोप्या भाषेतून आणि आजच्या जीवनामध्ये आचरण करण्याकरता उपयोगी पडेल असं सावध करी चुका हे पुस्तक त्यांनी आज आपल्याला समर्पित केलं. आणि त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं की आज विविध क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आचरणामध्ये शुद्धता आणण्याकरता एक विचारांची बैठक आवश्यक आहे आणि त्याकरता काही फार मोठ्या ग्रंथांमध्ये जायची आवश्यकता नाही. आमच्या भागवत धर्मामध्ये, आमच्या संत परंपरेने, आमच्या वारकरी संप्रदायाने जो वैश्विक विचार दिला आहे, आपण आज सांगतो की थिंक ग्लोबल अँड ऍक्ट लोकल, पण हा विचार आमच्या संतांनी 800 वर्षापासून आचरणात आणलेला आहे. विचार करताना विश्वाचाच विचार केला, पण त्याच वेळी दैनंदिन जीवनामध्ये आपलं आचरण कसं असलं पाहिजे हे देखील आपल्याला समजावून सांगण्याचं काम हे आमच्या संतांनी केलं. आणि म्हणूनच आज इतक्या वर्षाच्या आमच्या वारीच्या परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जुळतायत आणि किती पिढ्या बदलल्या आणि किती टेक्नॉलॉजी आली आणि कितीही मूल्यांचं अवमूल्यन झालं तरी एक शाश्वत मूल्य म्हणून वारीकडे आज आम्ही बघतो ते या शाश्वत विचारांमुळे. आणि तुकोबा यांनी तर आपल्या वाणीतून, आपल्या अभंगातून अतिशय सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, ज्या आचरणात आणल्यामुळे आपण खऱ्या अर्थानं आपल्या आचरणाची शुद्धता आणू शकतो आणि व्यवहारिक जीवनात देखील आपण कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थानं आचार्य तुषार भोसलेंनी विविध जीवनाच्या अंगामध्ये तुकोबारायांचे विचार आणि त्याची आजची प्रासंगिकता ही आपल्या समोर आणली आहे. शेतीचं क्षेत्र असेल, पर्यावरणाचं क्षेत्र असेल, राजधर्माचं क्षेत्र असेल किंवा सामाजिक समतेचं, समरसतेचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुकोबारायांचे विचार हे आपल्यापर्यंत खऱ्या अर्थानं त्यांनी पोहोचवले. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या व्यवहारामध्ये
अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी वापरतो, अनेक म्हणी आपण वापरतो. बरेचदा आपल्याला माहिती नसतं की त्या तुकोबारायांच्या. याचा आपण अनेक वेळा उल्लेख करतो की नाठाळाच्या माती हाणूकाठी किंवा सुख जवळ पडले दुःख पर्वता एवढे आलिया भुगासी असावे सादर, हे तर रोज आपण वापरतो. आणि वापरणाऱ्या अर्ध्या लोकांना हे माहिती नाही की तुकोबारायांनी आपल्याला हे या ठिकाणी सांगितलेलं आहे किती छोट्या शब्दामध्ये की दुःख आलाय तर त्याला समोर जावं लागेल आणि आपण समोर जाऊन त्याचा सामना करून त्यातनं बाहेर पडू शकतो. ते अतिशय सोप्या भाषेमध्ये किंवा आपण खुंट्या बळकट करणे असं जे वापरतो, तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी आपल्या अभंगातनं आपल्यापर्यंत पोहोचवल्या. हलवणी खुंट आधी करावा बळकट असं जे तुकोबारायांनी सांगितलं. आज खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आचरणामध्ये आहेत, परंतु त्याची साधारणपणे आपल्यालाही माहिती नसते की हा विचार हा त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला दिला. यात सगळ्यात महत्वाचं आचार्य तुषार भोसलेंनी जे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे 7 वचनांची आचारसंहिता. आणि खरोखर 7 वचनांची आचारसंहिता आपलं जीवन बदलू शकते, हे जे त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीव खाणी, परोपकारी नेडे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशूंचे पालन, ताणलेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढावी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. म्हणजे अगदी 7 वचनांमध्ये आपल्या जीवनाची जी आचारसंहिता सांगितली यातनं आचरणाची शुद्धता येऊ शकते, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आचार्य तुषार भोसलेंनी या ठिकाणी केलंय. म्हणून त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. एक अतिशय उत्तम पुस्तक आहे आणि आपण ज्या प्रकारे आचार्यजी या ठिकाणी आपली मनशा व्यक्त केली आहे की किमान लोकप्रतिनिधींपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, निश्चित हा आपण प्रयत्न करू. कारण मला असं वाटतं की ज्या प्रकारे मूल्याधिष्ठित राजकारण आणि समाजकारण करण्याची आपली इच्छा आहे, या पुस्तकातून निश्चित आपण ते मूल्याधिकारीत आधारित आपलं राजकारण आणि समाजकारणाकडे आपण आगेकूच करू शकू. पुन्हा एकदा आपले अतिशय मनापासून आभार मानतो. माननीय राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशनाकरता आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं, आपल्याला या ठिकाणी संधी दिली आणि त्यांनी त्याला संमती दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हीच थोडं भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे कैसेची राहावे चित्ते असो द्यावे समाधान. असा साधारण 12 वर्ष आता सन्माननीय फडणवीस साहेबांनी घेतला. परमपद म्हणजे वैराग्याचं आहे, वैराग्य म्हणजे निष्कामता आहे आणि निष्कामता झाली की कैवल्य पद आहे. हाच साधारण आजच्या सगळ्यांचा सूर आहे. आणि तुकाराम महाराज तेच सांगतात आपल्या अभंगातून की म्हणून आता जे आपण म्हणाला की खुंट हलवली पाहिजे किंवा मजबूत, हे सगळं असं आहे की एकदा भक्ती केली आणि भक्तीनं आपण वैराग्यापर्यंत गेलो की सगळ्याच गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात. पण दुःख पचवण्याची सुद्धा शक्ती आपल्याला सहजगत्या प्राप्त होते. म्हणून ठेविले आनंदे तैसीची राहावी चित्ते असू द्यावे समाधान. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या यानंतर भाषणानंतर मार्गदर्शनानंतर मी सन्माननीय राज्यपाल महोदय यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोपासाठी यावं. म्हणवनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. भगवान अर्जुनाला असं म्हणतात की ब्रह्म म्हणजेच कर्म आहे, अशी प्रचिती अशी अनुभूती ज्याला येते त्याचं प्रत्येक कर्म हे नैष्कर्म्यच होत राहतंय. आणि आज पूर्ण महाराष्ट्र राज्यपालाच्या कर्माची नैष्कर्म्य म्हणूनच महती सगळी घेतो आहे, ह्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. त्याच्यामुळे ह्याच्याशिवाय वेगळं त्यांचं वर्णन फार लागू होणार नाही. त्याच्यामुळे मी राज्यपाल महोदयांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करा. माननीय राज्यपाल महोदय.
अभी दिन में मैं बोल रहा था, पत्रकारों का कोई प्रोग्राम था, तो मैं कहता हूँ कि भाई सब लोग या तो मराठी बोलो या हिंदी बोलो, अंग्रेजी तो मत ही बोलो। अरे मैं भी अंग्रेजी बोलता हूँ, ऐसा नहीं कि नहीं बोलता हूँ, लेकिन तो तब मैंने कहा था उनसे कि देखो भाई मेरी स्थिति क्या है, हंस मध्य बको यथा, सब तो मराठी बोलते और मैं जो है बीच में हिंदी बोलूँगा तो कहेंगे कि देखने में तो ये हंसों जैसा लग रहा है पर लगता है कि बगुला है। बगड़ा ही बोलते, क्या बोलते बगड़ा, बगड़ा बोलते हैं ना यहाँ। तो ऐसी तो मेरी स्थिति है। अब लेकिन आचार्य जी है, इनका आज्ञा नहीं मानता तो फिर क्रांतिकारी आदमी है? तो मैंने इनकी आज्ञा मान के आगे चले। आप लोग हिंदी तो सब समझते ही है, समझते हैं माता जी, समझते हैं। तुषार भोसले जी के द्वारा लिखित सावत करी तुका, इस अत्यंत प्रेरणादायी पुस्तक के लोकार्पण के अवसर पर हमारे नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय चंद्रकांत दादा पाटिल जी और हमारे तुषार भोसले जी, उनकी पूजनीय माता जी, उनकी धर्मपत्नी और सभी उपस्थित भाई और बहनों, ये संत कथा ऐसी है कि इस कथा का कहीं अंत नहीं होता है। संत का मतलब ये कि जिसका कहीं अंत ही नहीं होता है। और इसलिए अभी आचार्य जी ने सावत करी तुका लिखा है, 200 साल बाद कोई दूसरा आचार्य पैदा होगा तो कुछ और तुका के बारे में लिखेगा, क्योंकि संतों की वाणी ऐसी है जो नित्य नूतन रहती है, चिर पुरातन रहती है। और उसका कारण क्या है कि अब आप एक उदाहरण लीजिए कि देश में इतनी फिल्में बनते हैं, लोग बहुत फिल्म देखते हैं, लेकिन जब रामायण और महाभारत आए तो कितने लोगों ने उनको देखा, छोटा बड़ा जवान बूढ़ा सब उसको देखते थे। और आज भी कोरोना काल में दोबारा उसका जब प्रसारण हुआ तो भी मैंने देखा कि करोड़ों लोगों ने सुना, उसको देखा है। तो ये जो भारत है ये वास्तव में आप हम लोग सोचते होंगे जो विशेष करके राजनीति में कि हमारे से चल रहा है, और यही नहीं दुनिया के और देशों में भी, और देशों के संतों के बारे में देखा है, पढ़ा है। दुनिया संतों से ही चलती है। और उसका कारण क्या है, अभी जो निष्काम की बात कर रहे थे, जो काम करते हैं वो बड़ा निष्काम कार्य होता है, वो अपने से ऊपर उठ जाते हैं। संत ऐसा होता है, आप यहाँ समुद्र के किनारे हैं, यहाँ से देखेंगे तो ज़्यादा किलोमीटर आगे तक नजर जाएगी। आप सामने वाली पहाड़ी है उसके ऊपर चढ़ जाइए तो आप इधर का समुद्र देखेंगे तो उधर का और भी चीज़ देखेंगे। तो ये जो संत हैं ये हम इससे ऊपर उठ करके तो ये देखते हैं तो वहाँ से उनको सब दिखता है, अर्थात बड़ी दूर दूर की चीज़ दिखाई देती है। इसलिए हमारे यहाँ प्राचीन काल में ऐसे को दर्शन बोलते थे, यानी जो दूर दूर तक देख सकता है, बहुत से देख सकता है। तो ये हमारे महाराष्ट्र का सौभाग्य है, सारे देश का सौभाग्य है कि यहाँ संतों का समय समय पर पैदा हुए हैं। और सच तो ये है कि इस देश के अंदर हम सब जितने लोग हैं, जब कभी अपना गोत्र बोलते हैं तो कहीं न कहीं वो सीधे अपना सारे ऋषि मुनियों से ही गोत्र होता है। मैंने कहा भाई हमारा क्या है, हमारा पंडित बोला, मैंने कहा भाई पंडित जी आपका गोत्र क्या है, भार्गव है। तो मैंने कहा मेरा गोत्र क्या है, भार्गव है। तो मैंने कहा तुम अपने को पंडित, मुझे ठाकुर क्यों कहते हो? यानी इसका अर्थ क्या है कि ये जो हम सारे देश के लोग हैं, आज हमने कितनी जातियां बना दी हों, कितना वर्ण भेद कर दिया हो, वर्ग भेद कर दिया हो, लेकिन सबके सब मूल में हम सब ऋषि मुनियों की संतान हैं। ये नहीं बोला जाता हम राजा महाराजाओं की संतान है। किसी ने आज तक अपने गोत्र में कहा कि मैं फला राजा के गोत्र के नाम से गोत्र है। बोलो तुम भी राजा बनना चाहते हो, वही राजा है क्यों? तो किसी राजा के नाम से गोत्र नहीं, राम जी के नाम से गोत्र नहीं है, कृष्ण जी के नाम से गोत्र नहीं है, आखिर सन्यासियों के नाम से गोत्र है। तो ये एक प्रकार से
हमारे ऋषि मुनियों की तपस्या है कि उनके नाम पर देश चलता है, उनकी परंपरा पे चलता है। और इसलिए ये जो संत तुकाराम जी हैं, जगतगुरु संत तुकाराम जी, इनका महाराष्ट्र नहीं, महाराष्ट्र के बाहर भी इनके जन जागरण का बड़ा प्रभाव है। और मुझे लगता है कि जिस कालखंड में समर्थ रामदास हुए, संत तुकाराम हुए, और उससे पहले निवृत्तिनाथ जी हुए, ज्ञानेश्वर जी हुए, ऐसे कालखंड में हुए, वो कालखंड हिंदुस्तान का एक अपना इनका पूरा देश के अंदर वर्चस्व था। ऐसे समय में सारे देश के अंदर कहीं तुलसीदास हुए, समर्थ हुए होंगे, तुकाराम हुए होंगे, कहीं नानक देव पैदा हुए होंगे, कबीरदास पैदा हुए होंगे। एक ऐसा लगता है कि एक और देश लगता था पराजित है, एकदम ऐसा लगता था कि शायद अब इस देश में हमारा धर्म, हमारा ये जो शाश्वत धर्म है, जो सनातन धर्म है, बचेगा भी नहीं बचेगा। और शायद लोगों को कल्पना भी थी कि जो एक हाथ में तलवार और दूसरे हाथ में अपनी किताब लेकर के आते थे, क्या उनके सामने देश बच पाएगा? लेकिन इस संतों की आवाज में ऐसा बल था, इन संतों के पीछे जनता ऐसे चलती थी कि वो भूल जाती थी कि अरे ये राज्य ऐसा है, हमको मार डालेगा, काट डालेगा, कुछ नहीं, लोग चल पड़ते थे। समर्थ रामदास पढ़ा था, कितना प्रेरणादायी जीवन है संत तुकाराम जी का, कितना प्रेरणादायी जीवन है। इसका मतलब मैं उनके बारे में ज्यादा बोल रहा हूँ तो आप लोग मतलब संत तो बन जाएंगे, आपको सोचेंगे हम संत बन जाए, लेकिन उनका जीवन आचार्य संत बन जाएगा तो सभी मेरे को गाली दे देगी। चेक कर रहा हूँ आचार्य भोसले तुमको, इसलिए अपना क्या कहना है कि हम सब लोग संतों के वचन का अपने जीवन के अंदर उतना पालन करें जिसके माध्यम से हमारे अंदर संतत्व भी रहे, संत का भाव भी रहे, और हम ये जो संसार चलाना है इस संसार को भी चलाएं, और संसार चलाएं तो केवल हमें भी चलाएं, सारा दुनिया, सारा संसार इन संतों के आधार पर चले, इन परंपरा के आधार पर चले, इन संस्कारों के आधार पर चले। तो मैं सोचता हूँ कि ये हमारे लिए इनसे शिक्षा ग्रहण करने की बात है। अब आचार्य जी कहेंगे कि नहीं भाई आपको तो हमने सावधकरी तुकार दे दी, भले राज्यपाल जी आपने पढ़ा कि नहीं पढ़ा, तो फिर दूसरा दे करके मुझे ज्ञानेश्वर दे के जाएगा, तीसरा दे करके मुझे कोई और दे जाएगा। अब इतने पढ़ने में रहूंगा तो राजनीति तब तो मुझे घेर डालेगा, घर तो काहे के लिए आए, हमारा काम देखेगा या सब ज्ञानेश्वरी हो और तुकाराम हो, यही को देखता रहेगा। तो उसमें से सारे तत्व लेकर के जितना जितना हो सकता है उतना ग्रहण करना चाहिए। और मुझे तो लगता है कि ये पुस्तक आपकी बहुत अच्छी है। मुझे मैं देख रहा था पढ़ते पढ़ते, हाँ, सोके शोक बाढ़े हिम्मती से धीर गाढ़े, ऐसे के लिए नवे गाए नदी पर खोटे भाई। देखो, सोके शोक बाढ़े हिम्मती से धीर गाढ़े, तो इसलिए अब शोक ही करते रहोगे तो शोक भी बढ़ जाओगे, हिम्मत करोगे, धैर्य करोगे तो आगे बढ़ोगे। इसलिए लगता है कि हम सब लोगों को इसमें से देख करके, मेरा जैसा जो मराठी नहीं जानता उसको भी इसमें अच्छी अच्छी चीजें दिखाई दे रही है, तो ऐसे मैं तुकबंदी कर लेता हूँ तो अच्छी से अच्छी दिखाई दे रही है। ऐसे ही देखो कितना बिल्कुल बढ़िया है। वैयक्तिक स्वार्थकारिता जर स्वतःचा प्रयत्न जिला सरकार राजा चार नाश होतो, राजा प्रजा पीढ़ी क्षेत्रीय दुष्टतासी तोड़ी। अब आप देखिए इतने अच्छे से आपने इसमें संकलन कर रखा है, तो आप सब लोग पढ़ेंगे या खाली आज यहाँ से जाके घर चले जाके भूल जाएंगे? इसलिए ऐसे जीवन में जो आज किस्सा प्रजा का पीड़न होता है तो कितना उसका प्रभाव रहता है आप देखते हैं। तो इसलिए हम सब लोग हमारे पता नहीं प्रसाद भोसले जी इतना अच्छा लिखते हैं, मुझे पता नहीं था, इसमें और भी दिखाई देती अच्छी अच्छी चीज़ है। यहाँ के तो लगता है कोई क्रांतिकारी नेता है, तो लेकिन एक क्रांतिकारी को, असली सच्चा क्रांतिकारी तो वही है जो वास्तव में हमारी संस्कृति के माध्यम से क्रांति स्वार्थ के लिए न करे। यहाँ लिखा है ना कहीं खुर्ची भी लिखा है इन्होंने, कहीं कहीं पर लिखा था, कहीं पर खुर्ची लिखा है, देख रहा था मैं, तो खुर्ची के लिए न लड़े, खुशी के लिए लड़े। खुशी के लिए लड़ोगे थोड़ी देर खुशी है कि फिर चली जाएगी, खुशी के लड़ोगे तो खुशी भी आ जाएगी और भी लगेगी। इसीलिए
ये कुर्सी की लड़ाई की जगह कुर्सी की लड़ाई लड़ो तो शायद वो तुकाराम जी का, संत जी का जो कथन है वो साकार होगा। मैं भोसले जी को बहुत अभिनंदन करता हूँ, उनको बधाई देता हूँ। आपने सुंदर पुस्तक लिखी है, आपकी पुस्तक सारे प्रदेश में और उससे बाहर भी पढ़ी जाए, उसके लोग शिक्षा ग्रहण करें, ऐसी मेरी कामना है। एक बार फिर से आषाढ़ी के एकादशी के अवसर पर आप सबके प्रति शुभेच्छा प्रकट करते हुए बहुत बहुत धन्यवाद। संतांची उंची सांगताना देवते संत निमित्त त्या प्रतिमा, असं तुकाराम महाराजांचा अभंग माननीय राज्यपाल महोदयांनी उद्धृत केला. आणि अभंगाचंही सांगितलं की अभंग हे म्हणजे संतांची प्रमाणं जी आहेत ते अभंग आणि अक्षर आहेत, ती पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालतच असतात, ती काही कधी संपणारी नाही, त्याची प्रचिती दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं की राजामुळं जर प्रजा दुःखी असेल तर राजाने आत्मचिंतन केलं पाहिजे. मग आता सगळ्याच निष्काम कर्मयोग्याचं एकच मत असेल. आता फडणवीस साहेब म्हणून गेले की महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे कोरोना, म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड गेली पाहिजे. आणि राज्यपाल महोदय कुठेतरी हे साधर्म्य आहे, तर आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया की महाराष्ट्र सगळ्यात संकटातून मुक्त हो आणि ही तमाम महाराष्ट्रातली जनता पुन्हा सगळी सुखी आणि समृद्धी हो. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी संजय नाना धोंडगेंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातो मनेन्द्रिये समागत्ते तिष्ठन्त महानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आजच्या या सावध करी तुका या सुंदर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातून काढलेल्या निष्कर्षाचं सुंदर पुस्तकाचं प्रकाशन अतिशय आषाढीच्या पर्वकालावर हा सोहळा होतो आहे. खरं म्हणजे आम्ही लोक आज पंढरपुरात असलो पाहिजेत, पण आज राजभवनात राज येतोय, आम्ही आज राजयोगी झालोय असं आम्हाला वाटतंय. आचार्य तुषार भोसलेजी यांची आध्यात्मिक परंपरा एक मोठी आहे. वारकरी संप्रदायाचे एक भीष्माचार्य होऊन गेले आचार्य जगन्नाथजी पवार अण्णा. कितीतरी पुस्तकं अण्णांनी लिहिलं आणि त्या अण्णांच्या बाळकडून ते मोठे झाले आहेत आणि म्हणून त्यांना ही गुरु परंपरेनेच आलेली लेखणीचा वारसा आहे. पंचमहाभूताचा विचार केला तर दोन गोष्टी अशा आहेत की आकाश आणि पृथ्वी. वाणी हा आकाशाचा गुण आहे आणि लेखनी हा पृथ्वीचा गुण आहे. म्हणजे एखादा जेव्हा वक्ता होतो, तो बोलतो, ते शब्द आकाशात लीन होतात आणि ते शब्द भविष्यात संपून जातात. मात्र लेखनी हा पृथ्वीचा गुण असल्यामुळे पृथ्वी कधीही नष्ट होत नाही. ज्याची लेखनी आहे तो जरी गेला तरी तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची कीर्ती मागे. ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबाराय 750 वर्ष जिवंत राहू शकतात. गाथा देणारे तुकोबाराय 450 वर्ष जिवंत राहू शकतात. मला वाटतं सावध करी तुका सुद्धा भविष्यामध्ये लोकांना नाही ठेवणारे आहेत. या निमित्ताने आज एक महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेक वेळा 4-5 वेळा येण्याचा योग संघर्षातून आला, पण आज पुस्तक प्रकाशनासाठी योग आला. खरं म्हणजे एक माऊलींची ओवी त्यांना सांगतो. श्रुतीच मूर्तीचे आर्त आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे. अमूर्त असताना सुद्धा मूर्त रूप धारण करतात, सामान्य रूपाने जगाची सेवा करतात. असे अमूर्त असणारे मूर्त होतात, ते वडील असतात आणि ते आम्हाला पूजनीय असतात. असे पूजनीय राज्यपाल जे आहेत पासून असे मनापासून त्यांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे देवंत हे सुद्धा त्यांचं मोठेपण आहे की त्यांना त्यांचं कौतुक सुद्धा आवडत नाही, ही महात्म्य आहेत. आदरणीय देवेंद्रजी यांच्याबद्दल काय बोलायचं. खरं म्हणजे एकच आहे, पंढरीचा पांडुरंग अनेक वेळा राजभवनात आलेला आहे. अनेक वेळा असे प्रसंग भक्तांसाठी तो राजभवनात आलेला आहे. अनेक वेळा तो आलेला आहे. मला असं वाटतं
आज तो राजभवनात याकरिताच आला आहे की पुढची आषाढीची एकादशीची पूजा त्याला देवेंद्र घ्यायची आहे अशी एक भावना यावेळेस व्यक्त आणि आम्हाला तो आनंद असेल तो घ्यायलाच आला आहे. म्हणून मी देवेंद्रजींचे खूप आभार मानतो. वारकऱ्यांचे ते कैवारी आहेत. आमचे आदरणीय चंद्रकांत ते नेते आहेत. दादांचा स्वभाव हा अतिशय निर्मळ स्वच्छ आहे. मी खूप लहान होतो त्यावेळेस दादांबरोबर राहण्याचा योग विद्यार्थी परिषदेत खूप लहान होतो. मला पुढे ते कंटिन्यू करता आलं नाही पण मी तेव्हा दादा अनुभवले. इतके स्वतः दादा स्वच्छंदी आहेत. पण एक दादांचा अनुभव घेतला की आमच्या वारकऱ्यांच्या व्यथा ते मानून घेतो. पंढरपूरचा स्वतंत्र कायदा देवेंद्रजींच्या मागे लागून दादांनी केला. स्वतंत्र सगळ्या गोष्टी वारकऱ्यांसाठी हे एक आमच्यासाठी दैवत असणारी लोक आहेत. आज आदरणीय दादा या पुस्तकाच्या प्रकाशनाला दादा आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे गुरु घराणं आहे देगलूरकर घराणं. देगलूरकर घराण्याची जी विभूती आहे त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुषारजी आणि तुषारजींचं कुटुंब खरं सांगू काही तुमच्या इतक्या भाग्यवंत आई जगात नसतील. आपल्या मुलाने एक पुस्तक लिहावं, राज्यपाल महोदयांच्या समोर त्याचं प्रकाशन आपल्या साक्षीने व्हावं. धन्य माता पिता तयाच्या, आपण धन्य आहात, आपलं कुटुंब धन्य आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. संपूर्ण आलेल्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो. लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोक जोडले गेलेत, अनेक प्रकाशन सोहळा बघतायत, त्या श्रोत्यांना धन्यवाद देतो. आपल्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. रामकृष्ण. एकादशीचा पर्वकाळ आहे. आपण सामुदायिक पसायदान म्हणूया. सुरू करूया. आता विश्वात जे काळाची व्यंकटी सांडो प्रयास सत्कती वाढो उदाहरस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे रिक्त जाओ विश्वस्वतः सूर्य पाहो जो जे मानसिक तो देवा हो प्राणितात वर्ष सकळ मंगळी ईश्वर विष्णाची मागे आळी अनवरत भूमंडळी भेट तया कृता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंता म्हणीचे गाव बोधके जळणव विभूषणांचे चंद्रमेचे अलांछन महाखंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वस्वी पूर्ण हो निधी योगी भजिवा निपुरखी अखंडित आणि लखोमचिये विशेषणे मुंगिये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.